या युगामध्ये माणूस हा माणसासारखा राहिलेला नाही. अगदी जवळच्या नात्याला सुद्धा इजा करण्यासाठी माणूस मागचा पुढचा विचार करत नाही. मकर संक्रांतीनिमित्त सासू रेणुका जावायच्या घरी मुलगीला तिळगुळ आणि भोगी देण्यासाठी गेला होता. परंतु त्या ठिकाणी अक्षरशः रक्तस्राव होऊन एक जीव गेलेला आहे. तर ही नक्की घटना काय आहे ते पाहूया. या प्रकरणात जावाईसह त्याच्या आई वडील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शुभम दत्ता बिर्जे, तर दत्ता मलापा बिर्जे, सुजाता दत्ता बिर्जे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर चाकू हल्ल्यात रेणुका श्रीधर पाडमुखे कल्याणनगर वडगाव येथे ते राहत होते. यांचा मृत्यू झालेला आहे. याबाबत अशी माहिती की संशयित आरोपी शुभम बिर्जे याचा 7 महिन्यांपूर्वी मृत रेणुकाचे मुलगी छाया हिच्याशी विवाह झाला. मात्र छाया काही दिवसांपासून आजारी होती. सासरचे लोक तिला व्यवस्थित उपचार उपलब्ध करून देत नव्हते. या कारणांनी सासू आणि जावाई यांच्यात शाब्दिक चकमक व वाद व्हायचे. यातून 11:15च्या सुमारास वडगाव रयत गल्लीत विषयावर सासू व जावाई यांच्यात जोरदार वाद झाला. मुलीची काळजी घेण्यावरून सासू रेणुका आणि जावाई यांच्यात भांडण झाले. या दरम्यान जावयाकडून सासूवर चाकू हल्ला झाला. यामध्ये रेणुका जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी दाखल केले. उपचाराला प्रतिसाद दिला नाही. या प्रकरणात फिर्याद दाखल करून घेण्यात आली. या आधारे तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. मकर संक्रांतीनिमित्त सासू रेणुका जावायच्या घरी मुलगीला तिळगुळ आणि भोगी देण्यासाठी गेल्या होत्या. या ठिकाणी पैसे आणि मुलीच्या तब्येतीवरून वाद झाला. या दरम्यान शुभमने सासूवर चाकू हल्ला केला. तसेच शुभमचे वडील दत्ता व आई सुजाता होत्या. त्यांनी भांडण सोडवण्याची गरज होती. मात्र उलट त्यांनी मुलाला हल्ल्यासाठी प्रवृत्त केले. त्यासाठी शुभमसोबत त्याच्या आईवडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे असे पोलिसांनी सांगितले. अशी घटना घडलेली आहे. अक्षरशः मकर संक्रांती दिवशीच अशी घटना घडलेली आहे. मकर संक्रांतीनिमित्त सर्वत्र उत्साह आनंद असतो. परंतु इथं तर अक्षरशः तिळगुळ लालच झाले असं म्हणायला हरकत नाही. खरोखरच आजच्या लोकांची मानसिक स्थिती कुठल्या थराला पोचली आहे तुम्हाला आज कळालं असेल. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या.